राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर, आजपासून तुमचं साखळी उपोषण आहे, नेमक्या काय मागण्या आहे आणि कशासाठी? नाही, मागण्या आमच्या त्याच आहे की मागच्या वेळेस 1-1.5 महिना संघर्ष केल्यानंतर सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि आम्हाला आश्वासित केलं, ॲश्युअर केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही आणि पुराव्याअभावी कुणालाही सरसकट प्रमाणपत्र देणार नाही। सरकार आजही त्याच्यावरती ठाम आहे, परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या प्रेशरखाली, त्यांच्या दबावाखाली येऊन सरकार आम्हाला जो दिलेला शब्द आहे तो बदलवण्याच्या कधी मूडमध्ये आहे काय, किंवा एखाद्या वेळेस आपल्यावरती धोका उद्भवू नये आणि म्हणून आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता हा ओबीसी समाज आजपासून रस्त्यावरती येत आहे। त्याची सुरुवात म्हणून नागपूर येथील संविधान चौकात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात होते आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि विभागीय स्तरावरती याची आता कार्यवाही सुरू झालेली आहे। काही विभागामध्ये 2-3 दिवसामध्ये अशाच प्रकारे साखळी उपोषणाला सुरुवात होईल, ते लोन पुढे जिल्ह्यापर्यंत जाईल आणि अशा प्रकारे ही काय म्हणून त्याला आपण साखळी उपोषणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुद्धा सरकारने आम्हाला पुन्हा आश्वस्त केलं नाही तर आम्ही याचं रूपांतर अन्नत्याग आमरण उपोषणामध्ये करू आणि त्यानंतर नाही झालं तर आम्ही सर्व मिळून मुंबईकडे कूच करू। आजच्या आंदोलनात कोण नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे, कोण येत आहे आंदोलनात? आम्ही सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे, म्हणून आता 1-2 नाव घेणं ते योग्य होणार नाही, कारण आता 10 नंतर तिथे आता सर्वच लोक येतील, कोण येतील ते आपल्याला दिसेलच। बाकीच्या लोक आता आणि ह्या साखळी उपोषण असल्यामुळे काही लोक आज येतील, काही संध्याकाळपर्यंत येतील, काही उद्या येतील, पण विदर्भातील सर्वच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार आमच्या आंदोलनाला यापूर्वीसुद्धा आमच्यासोबत होते आणि भविष्यातसुद्धा आणि वर्तमान काळातसुद्धा आमच्यासोबत राहील याची मला गॅरंटी आहे। काल भाजपचे वरिष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की कोणाच्या ताटातलं काढून आम्ही कोणाला आरक्षण देणार नाही। काल राधाकृष्ण विखे पाटील तेच म्हटले। नाही, मी सांगितलं ना आपल्याला की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य हे वारंवार अनेकदा उल्लेख केलेला आहे, जाहीरपणे उल्लेख केलेला आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। अशा वेळेस चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पुन्हा 2-3 दिवस केले, त्याबद्दल मी त्यांचं ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करतो। सर्वांचंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल परवा 2 दिवस अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, याबद्दल मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो। परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पुढे एखाद्या वेळेस कुठल्या प्रकारचं दबावतंत्र येऊ शकते ना, आलं तर आमच्या अधिकारावर गदा येऊ शकते, ते थांबवण्यासाठी आमचंही आंदोलन आहे। जर आरक्षण जाण्याच्या स्थितीत असलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहे की नाही? बिलकुल अशाच प्रकारे आम्ही मुंबईमध्ये एकत्रित होऊ, पण आमच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।